जय शिवराय मित्रांनो, मी अशोक तोडकर हवामान अंदाज। आज आहे 15 मे आणि आज 15 मेला सुद्धा वातावरण हे सक्रिय होणार आहे। पण या वातावरणामागे आज दोन कारण असतील, कारण की बहुतांश भागांमध्ये मराठवाड्यामध्ये काल पावसाने जोरदार हजेरी लावली। अशा भागांमध्ये ह्युमिडिटी नावाचा जो प्रकार आहे, आर्द्रतेचा जो प्रकार आहे तो खालवल्या जाईल, त्यामुळे त्या ठिकाणी पावसाचा जोर हा हलका आणि मध्यम स्वरूपाचा राहील। पण आजही बहुतांश भागांमध्ये जसं की सांगली, सोलापूर, सातारा या परिसरामध्ये पावसाची जी रेलचेल आहे ती आज वाढणार आहे। यामध्ये नाशिक जिल्ह्यातही काही भागांमध्ये कमी तर काही भागांमध्ये अधिक अशा स्वरूपाचा पाऊस आजच्या 15 मेला सुद्धा असणार आहे। अहिल्यादेवी नगर परिसरातही काही पश्चिमेकडील आणि काही मोजक्या भागांमध्ये आज जोर थोडा वाढणार आहे। जळगाव जिल्हा, धुळे, नंदुरबार, शहादा या परिसरातही पावसाची कंडिशन जैसे की तैसे अशा पद्धतीने राहणार आहे। त्यानंतर विदर्भामध्ये मोजक्या ठिकाणी आज शितोडे पडतील, पण जे वातावरण सध्या सकाळच्या पारी गोंगारण घालून बसलेलं आहे, ढगाळलेली परिस्थिती आहे, ती दिवस मावळेपर्यंत अशाच प्रकारे चालत राहील। त्यामुळे विदर्भामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये फारसा मोठा बदल होणार नाही आहे। आजच्या 15 मेला पावसाची कंडिशन नांदेड जिल्ह्यामध्ये पहाटच्या वेळेला दक्षिणेकडील भागांना सक्रिय राहील। मराठवाड्यामध्ये देखील परिस्थिती अशा प्रकारे राहील। आज ज्या ठिकाणी कालच्या डेटला 14 मेला जोरदार पाऊस झाला आहे, अशा ठिकाणी गरमीच्या लेवलमध्ये बराचसा फरक पडलेला आहे। त्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी वाढणं किंवा ढगांचं क्लाउड सीडिंग होणं असे प्रकार फारसे कमी पाहायला मिळतील। अशा प्रकारची ही 15 मे अशा पद्धतीने जाईल। पण 16 मे मात्र पुन्हा दुपटीने महाराष्ट्रामध्ये प्रभाव टाकणार आहे। त्या बाबतीत आपण थोडं स्पष्टीकरण बघूया। उद्या छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्हा, खानदेशच्या सर्व भागांमध्ये, भोकरदन, जाफराबाद, विदर्भ, अकोला, अमरावतीपर्यंत कंडिशन मोठी राहणार आहे। याच काळामध्ये आजही तशी कंडिशन आहे, पण आज थोडा आखडता राहील। पण खानदेश, विदर्भ, मराठवाड्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी नदी नाले ओढे वाहतील अशी कंडिशन या अगोदर सुद्धा झाली मोजक्या भागांमध्ये, पण इथून पुढे सलग ह्या 2-3 दिवसांमध्ये अशी कंडिशन पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातही अशी कंडिशन पाहायला मिळू शकते। त्यामध्ये अहिल्यादेवी नगर परिसर, पुणे परिसर, बारामती, इंदापूर परिसर, तुळजापूर, सांगली, सोलापूर परिसरात देखील काही ठिकाणी ही कंडिशन राहील। मित्रांनो, पाऊस हा 65 ते 70% व्याप्तीसह चालतोय। यामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत। काही ठिकाणी पेंडवणी, काही ठिकाणी वरची माती भिजेल अशा प्रकारे, तर काही ठिकाणी चांदणभरी आणि चौथा प्रकार असा आहे यामध्ये वाहुणी पाऊस हा होत राहील। त्यामुळे बऱ्याचशा भागांमध्ये पाणी साचलंय किंवा भीमा नदीला पूर आलाय किंवा अनेक ठिकाणी पूर आलाय असे देखील व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचलेत। आणि या तीव्रतेमध्ये आजच्या दिवस थोडा 10% रिव्हर्स जरी असला तरी तीव्रता मात्र मोजक्या ठिकाणी ती जास्त राहणार आहे, ज्याची माहिती आपण सुरुवातीलाच घेतली आहे। ही कंडिशन पुढील आठवडाभर अशाच प्रकारे टिकून राहील, पण 17 नंतर थोडे 2-3 दिवस असे आहे ज्यामध्ये 20 तारीख अशी आहे ज्यामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यामध्ये थोडासा जोर ओसरलेलाच जाईल। सरळ सांगायचं म्हणलं तर मागील 5 वर्षाचा रेकॉर्ड जर तपासला तर ह्या वर्षी 1 महिना लवकर पावसाळा सुरू होण्याचे चान्सेस मॉडेलनुसार व्यक्त होत आहेत। ज्या तारखेला अंदमान निकोबारमध्ये मान्सून हा येत असतो त्याच तारखेला यंदा मान्सून केरळामध्ये दाखल होईल, म्हणजे अंदाजे 25 तारखेच्या आसपास केरळपर्यंत मजल मारण्याचे चान्सेस आहेत। 2 दिवसाचा यामध्ये फरक पडेल। मान्सून यंदा लवकरच महाराष्ट्रातही प्रवेश करणार आहे, पण काही अडचणींचा सामना, ज्याचा व्हिडिओ आपण 4-5 दिवसापूर्वी दिला आहे, जशी माहिती आपण 4-5 दिवसापूर्वी स्पष्टीकरणासह सांगितली, या परिणामाला त्याला सामोरं जावं लागेल। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वदूर चांगला पाऊस पडण्यासाठी त्याला काही कालावधी लागेल। 11 जूनच्या आसपास 2 दिवस मागे पुढे पेरण्यास चांगल्या पद्धतीने स्टार्ट होतील। काही ठिकाणी या काळातसुद्धा पेरण्या उपयुक्त पाऊस झालेला आहे, पण रिस्क घेऊ नका, अजून पेरणीची वेळ खूप लांब आहे। तर तत्पूर्वी पुन्हा एकदा आज पडणाऱ्या भागांची नावं बघूयात। आज सांगली, सोलापूर, पुणे, पंढरपूर ह्या भागांमध्ये पाऊस राहील। अहिल्यादेवी नगर परिसर ह्या देखील भागांमध्ये काही ठिकाणी पाऊस राहील। फक्त विरळ स्वरूपाचा अहिल्यादेवी नगरमध्ये बऱ्याच ठिकाणी राहील। जास्त मोठी कंडिशन अहिल्यादेवी नगर परिसराला 1-2 ठिकाणीच राहील, बाकीच्या ठिकाणी जोर थोडा उसरलेलाच राहील। आज 15 मेला सर्वाधिक जास्त नोंद होणारा जे भाग आहे ते म्हणजे नाशिक जिल्ह्यामधले काही भाग, जसे की उत्तरेकडील, दक्षिणेकडील भागांना। त्यानंतर जळगाव, अजिंठा, भोकरदन, जाफराबादमध्येही दिवस मावळेपर्यंत पावसाचा जोर वाढेल। या भागामध्ये जिथे जास्त गरमी असेल त्याच भागामध्ये हा प्रभाव पाहायला मिळेल।
अन्यथा डोंगर नसलेल्या भागांना आजचा जोर ओसरलेला असेल। देऊळगाव राजा, चिखली, खामगाव, मेहकर ह्या भागातही कंडिशन चांगल्या पद्धतीने आज डेव्हलप होणार आहे। आजच्यापेक्षा उद्या देखील बऱ्यापैकी राहील 16 मेला। त्यानंतर कंडिशन बघूयात आपण शेगाव पट्टा जो आहे, शेगाव, अकोला, मेहकर या भागातही जोर वाढणार आहे। त्यानंतर कंडिशन समोर येते आपल्याला अकोला, अमरावती, हिंगोलीची सुद्धा। इथे प्रभाव पडण्यासाठी अजूनही जरासा वेळ व्याप्ती घेण्यासाठी कमीच प्रमाणात आहे। पाऊस मात्र इथल्या भागामध्येही बऱ्याच ठिकाणी पडतोय, पण व्याप्ती मात्र पाहिजे तशी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासारखी या 2-3 जिल्ह्यांना नाही आहे। यवतमाळ असेल, हिंगोली असेल, अकोला सुद्धा याच्यामध्ये मोठं आणि वाशिम सुद्धा आहे। त्यानंतर आजची जी कंडिशन आहे ती नांदेडमध्ये पुन्हा आहे, यवतमाळ वगैरे भागांना आहे। तर आता थोडंसं मान्सूनची कुठपर्यंत वाटचाल आली हे ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहूयात। मागील 10 वर्षाचा रेकॉर्ड तोडत मान्सून अंदमान निकोबारपर्यंत पोहोचलाय। अंदमान निकोबार पूर्ण व्यापत मान्सून अवघ्या आठवड्याभरामध्ये केरळमध्येही दाखल होण्याचे चान्सेस आहेत। अंदाजे 24 मेच्याही अगोदर मान्सून केरळपर्यंत येण्याची शक्यता मॉडेलनुसार व्यक्त होते आहे। सध्या सॅटेलाइट इमेजनुसार मान्सून हा अंदमान निकोबार व्यापून पुढे सरकल्याचं स्पष्ट होतंय। त्यात मान्सून पूर्व पाऊस मराठवाड्यामध्ये तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मुसळधार बरसतोय। पण अद्यापही मुसळधार बरसत असलेल्या पावसाला महाराष्ट्राचा फक्त 35% भाग व्यापता आलाय। बऱ्याचशा भागांमध्ये आजही पेंडवणीच पाऊस होतो आहे। त्यानंतर महाराष्ट्राची परिस्थिती देखील याच आठवड्यामध्ये चांगल्या पावसाची राहणार आहे। पुढील 72 तासामध्ये राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस हा मुसळधार कोसळणार आहे। बऱ्याच ठिकाणी नदी नाले सुद्धा वाहू शकतात अशी कंडिशन होण्याची शक्यता दाट आहे। आतापर्यंत राज्यात मोजक्या ठिकाणी नदी नाले वळण भरले अशी कंडिशन आपल्याला पाहायला मिळाली आहे। मात्र मान्सून पूर्व या पावसाची मजल पुढील काळातही 72 तासामध्ये आणखीन वाढणार आहे। त्यातपूर्वी मान्सूनचे जी चाहूल आहे ती लो प्रेशरवरती अवलंबून राहणार आहे। मान्सून लो प्रेशरच्या प्रभावाने आणखीन तीव्र होऊ शकतो, पण महाराष्ट्रात येण्याअगोदर मान्सूनला काही गोष्टींचा सामना करावा लागणार आहे। याची पूर्वकल्पना, याची पूर्ण माहिती तुम्हाला आधीच व्हिडिओमध्ये दिलेली होती। त्यामुळे बराचसा शेतकरी सतर्क आहे। पेरणीचा निर्णय या महिन्यामध्ये घेऊ नका। ज्यांना मुबलक पाणी आहे, ज्यांच्याकडे नदी नाले ओढे वाहिले असतील अशा शेतकऱ्यांनी हा उपाययोजना केली तर चालेल। मित्रांनो, व्हिडिओ सर्वांना देखील पाठवण्याचा प्रयत्न करा, कारण की आपण आजच्या लाईव्हमध्ये सुद्धा एक विशेष महत्त्वाचा मान्सूनवरती होणारा परिणाम जाहीर करणार आहोत। त्याची माहितीसुद्धा ग्राफिकच्या माध्यमातून स्पष्ट शेतकऱ्यांना व्यक्त करणार आहोत। जय शिवराय, धन्यवाद। ही माहिती सर्वांना अवश्य जरूर शेअर करा आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा। धन्यवाद।